कोल्हापुरातल्या जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून हे प्रकरण गाजत असताना आता इथं बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याला धमकावल्याचा प्रकार घडलाय। निलेश शिंदे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे। 2 अज्ञातांनी मोटरसायकलवरून येऊन पिस्तूल लावली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा निलेश यांनी केलेला आहे। ही घटना बुधवारी रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत घडली। याबाबत शिरोली पोलीस ठाण्यात निलेश शिंदे यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे। निलेश शिंदे विश्व हिंदू परिषदेचे माजी समन्वयक कुंदन पाटील यांना कोल्हापुरात भेटण्याकरता गेले होते। त्यांची भेट घेऊन ते शिरोलीच्या दिशेने सकल हिंदू समाजाच्या वतीने कलिका मंगल कार्यालयात एका बैठकीकरता येत होते। याच वेळी त्यांना धमकावण्यात आल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे। मी कोल्हापूरला गेलतो, येताना मला आपली क्रॉस केली। तिथून पुढे येताना माया मागून 2 जण आले व त्यांनी मला रिव्हॉल्वर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली। तर या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रताप, पोलिसांकडून नेमका काय तपास केला जातोय, काय हालचाली केल्या जात आहेत? खरं तर आपण पाहतो की बजरंग दलाचा हा कार्यकर्ता गेल्या 3-4 दिवसापासून ॲक्टिव्ह होता आणि असं ॲक्टिव्ह असताना रात्री त्याला त्या ठिकाणी धमकावण्यात आलं, रिव्हॉल्वर त्याच्या डोक्याला लावण्यात आली, अशा प्रकारचं त्याचं म्हणणं आहे। त्यानुसार शिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस त्या प्रकरणाचा शोध घेत आहेत आणि त्याचबरोबर आरोपी कोण होते याची सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत। कारण आपण पाहिलं शिरोली ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं CCTV पोलिसांना उपलब्ध झालेलं नाही, पण दोन्ही बाजूने म्हणजे आपण एकूणच पाहतो की शिरोली असेल किंवा कोल्हापूरच्या बाजूने ज्या ज्या ठिकाणी CCTV आहे त्याचा तपास केला, पोलीस तपास करतात। दुसरीकडे असं आहे की गेल्या 4 दिवसापासून हे लव्ह जिहादचं प्रकरण आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यात गाजतंय। यामध्ये 2 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। त्या 2 आरोपींनी 4 महिलांना, 4 युवतींना या ठिकाणी अत्याचार केल्याचं देखील समोर येत आहे। या संदर्भात शाहरुख म्हणून जो दुसरा आरोपी आहे त्याच्यावर कुठल्या प्रकारचा गुन्हा म्हणजे गुन्हा दाखल झालेला आहे, पण त्याच्या संदर्भात नेमकी कुठं घटना घडली, काय घडली याबाबत माहिती आलेली नाही। पण त्याच्या पुढे आपण जर पाहिलं तर किरीट सोमय्या आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये ते हातकणंगले पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत, त्याच्यानंतर शिरोलीला देखील जाणार आहेत, त्या ठिकाणी घडलेल्या घटनेची पूर्ण माहिती घेणार आहेत आणि त्याचबरोबर बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला जी धमकी दिली त्याबाबत देखील माहिती घेणार आहे। एकूणच आपण पाहतो की कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्हा अधीक्षकांची देखील या ठिकाणी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली जाणार आहे आणि त्या भेटीमध्ये किरीट सोमय्या जे प्रकार वारंवार घडतात, शाळा कॉलेजच्या पर्यंत हे गोष्टी गेलेल्या आहेत, त्यामुळं पोलिसांनी या प्रकरणाच्या तळापर्यंत जाऊन तपास करावा अशा प्रकारची मागणी करणार आहेत। पण एकूणच आपण पाहतोय की या लव्ह जिहाद प्रकरणामध्ये ह्या 2 तरुणांनी आणखी कोणाला फसवलंय का याची माहिती पोलीस घेताना दिसतात। SIT स्थापन करण्यात आलेली आहे, जी गेल्या अनेक दिवसापासून मागणी होती। त्यानुसार आपण पाहतो की कोल्हापूरच्या SPनी या ठिकाणी SIT स्थापन केलेली आहे, त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढेल अशा प्रकारचे चित्र एकूण दिसतंय। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो की बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी धमकी दिली जाते, ही बाब खरं तर गंभीर आहे। नक्कीच या सगळ्या घडामोडींवर तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।